मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्यमंत्री माननीय नामदार योगेशदादा कदम यांच्या पत्नी आणि आमच्या सर्वांच्या माऊली श्रेयाताई कदम हे इथे या आपल्या समर्थनगरच्या माऊलीचे दर्शन घेण्यासाठी तो उपस्थित आहेत। मी आमच्या ताई सर्व महिलांच्या वतीने, कारण की महिलांनी तर स्टेजवर जागा होणार नाही, तर सर्व महिलांच्या वतीने आपण खालीच आपला सत्कार सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे। आमच्या सर्व समर्थनगरच्या महिला त्याच्यामध्ये समाविष्ट होणार आहेत, कारण की सर्वांची इच्छा आहे की ताईंसोबत आम्हाला सत्कार करायला मिळाला पाहिजे। त्यामुळे आम्ही काही निश्चितपणे आपण समर्थनगरच्या सर्व महिलांनी आपण सन्माननीय नामदार योगेशदादा कदम यांचे पत्नी आणि आमच्या सर्व युवकांच्या माऊली श्रेयाताई आपल्या समर्थनगरच्या माऊलीचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे मी सर्व आपल्या खुर्चीवर बसलेल्या सर्व समर्थनगरच्या महिला आणि युवतींना विनंती करतोय की आपण कृपया ताईंचा सत्कार सोहळा करण्यासाठी देवी मंडपाच्या समोर यायचंय। पुष्पगुच्छ आणि शाल आणि नारळ, पुष्पगुच्छ आणि नारळ देवीच्या समोर आहे बघ। तेजस्वी वीरश्री जाधव आपल्या युवती सेनेच्या पदाधिकारी आहेत। या सर्व समर्थनगरच्या आमच्या पुष्पगुच्छेचा कार्यक्रम सर्वांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। काही मनोगत व्यक्त करून तुम्ही नंतर वाचणार आहात ना। समर्थनगर त्या माऊलीचे दर्शन घेण्यासाठी आलेला आहात। निश्चितपणे येणाऱ्या 2029ला महिलांसाठी जास्त आरक्षण आहे, तर कदाचित दादांच्या जागेवर इथं आरक्षण महिला पडलं तर आमच्या माऊली ताई आपणच या मतदारसंघाच्या आमदार असणार आहात। निश्चितपणे सर्व महिला मंडळ आणि त्याचप्रमाणे आम्ही सर्व युवक बेसिक सर्व सदैव आपल्या पाठीशी राहून आम्हाला विकास कामाच्या संदर्भात काही चर्चा करायची नाही, कारण की हा नवरात्र उत्सव आहे आणि विकास कामं आम्हाला दादा नेहमी देतच असतात। फक्त आपल्या शुभेच्छा आमच्या पाठीशी राहाव्या हीच इच्छा व्यक्त करतो आणि आपण 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावं। सर्वप्रथम आज इकडे समर्थनगरच्या सगळ्या भावकांना मी मनपूर्वक नवरात्रीच्या शुभेच्छा देते आणि उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते। मला माहिती आहे अर्धा सगळे माझ्यासाठी थांबलेले, पण आज मला जसं मी आज वारंवार विधानवाडमध्ये फिरताना कुठेतरी सकाळी जे माझा टेकवलीला एक कार्यक्रम झाला आणि गावाच्या बाहेर जेव्हा मी गेली, मला वारंवार हा किस्सा सांगायला आवडतो। तोंडली गावामध्ये, तोंडली गावाच्या बाहेर जेव्हा मी गेली तेव्हा दारावरती सासूर गाडीवरनं जेव्हा मायरी मुलगी जाते, आई वडील किती म्हणजे किती प्रेमाने तिची वाट बघत असतात, तशी वाट तिकडे जी बघत होतात। आता ते परत रिपीट टेलिकास्ट इकडे समर्थनगरमध्ये झालंय। असं मला वाटतं की मला माहिती झाली, एवढं प्रेमाने आणि एवढ्या आतुरतेने तुम्ही माझी वाट बघत होतात, मला खूप आवडलं। खरं तर योगेश दादांची खरी जागा योगेश दादांना इकडे यायचं होतं, खूप इच्छा होती दादांची यायची, दादा येणार सुद्धा होते। पण आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण गेल्या नवरात्रीत जी एक इच्छा आपण सगळ्यांच्या मनात होती की दादाने पुन्हा एकदा आमदार, ती इच्छा मला वाटतं पूर्ण झाली। दादा पुन्हा एकदा आमदार तर बनून आले, पण आमदार सोबत नामदार सुद्धा झाले। याचा श्रेय मी तुम्हाला सगळ्यांना देईन, कारण तुमच्या सगळ्यांच्या मनाने तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आज दादा नामदार म्हणून झालेले आहेत। पण दादा नामदार झाले, त्यांना 5 मोठी खाती मिळाली आणि त्याच्यातलं सर्वात मोठं खातं गृहराज्यमंत्रीपद हे भेटलेलं आहे। आणि त्याच्यामुळे आता लातूरला जे पूर आले त्या पुरासाठी पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री साहेबांनी दादांना लातूरला पाठवलंय, ज्याच्यामुळे दादा नाही येऊ शकले। पण तुम्ही काळजी करू नका, तुमचे लाडके गृहराज्यमंत्री जरी नाही आले तरी त्यांची गृहराज्यमंत्री इकडे बसलेली आहे, म्हणून तुम्ही काही काळजी करू नका। आपली जी काय विकास काम आहे चेतन तर आहेच, खूप चांगलं चेतनचं काम चालतं। आपल्या युवा सेनेच्या सगळ्या इकडे पदाधिकारी आहे, सगळ्यांची खूप चांगली कामं चालू असतात। बेसिकचे मेंबर आहेत, आपले नगरसेविका मॅडम सगळे इकडे आहेत। अख्खी शिवसेनाची फळी ही आपल्या विकास कामासाठी कायम उभी राहणार आहे याची मी तुम्हाला खात्री देते। आणि चेतन तू सांगितलं खास करून म्हणून मी सांगते, मला माहिती आहे महिला
पण जाऊ दे, दादा इकडे सेफ आहेत. आपण आपली जागा आजूबाजूला बनवायचं मी तुला खात्री देते. महिलांना आमची जागा बनवता येते ती आम्ही बरोबर बनवू आणि तिकडे आम्ही निवडून सुद्धा येऊ अशी देवाचरणी प्रार्थना करते. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद जसं तुम्ही दादांसाठी ठेवलेत तसंच आशीर्वाद आणि प्रेम माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर. आज तुम्ही सगळे माझ्या कुटुंबाचा हिस्सा आहात आणि ते प्रेम सातत्यात तुम्ही माझ्या कुटुंबावर ठेवाल अशी मी इच्छा बाळगते. सगळ्यांना नवरात्रीच्या पुन्हा